जय जय रघुवीर समर्थ। आज आपण समर्थ बाल निरूपण श्रवण करणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे समर्थ बाल निरूपण, दासबोध निरूपण तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल। चला तर मग आजच्या बाल निरूपणाला आपण सुरुवात करूया। आजचं हे निरूपण आहे ते एका मुलीच्या जिद्दीचं, विनीताची वाटचाल। एक गाव होतं, तिथे विनीता नावाची मुलगी राहत होती। कोकणाच्या हिरव्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं केळवण नावाचं गाव, साधं शांत पण संधी कमी, इथेच राहत होती विनीता। विनीता सकाळी पाण्याचा घडा डोक्यावर घेऊन जात होती आणि एका हातात होतं ते पुस्तक। आई म्हणते, बाळा आधी घरचं काम कर मग शाळा। विनीता म्हणते, आई दोन्ही करेन ग, पण अभ्यास नाही सोडणार। ती एके दिवशी शाळेत जाते। शाळेत शिक्षक विचारतात, मोठं होऊन काय करायचं आहे? तर शाळेतील सर्व मुलं म्हणतात, शेती करणार, दुकानदार होणार। पण विनीता मात्र म्हणते, मी डॉक्टर होणार। आणि सगळे हसतात। अगं एवढं मोठं स्वप्न, गावातून डॉक्टर? आणि त्या हसण्यामागे एक अविश्वास होता, पण विनीताच्या मनात फक्त निर्धार होता। पावसाळ्यात चिखलात ती बिनचपलाची जायची। शाळा 5 किलोमीटर दूर, पावसात रस्ता चिखलाने भरलेला आणि विनीता चप्पल नसताना पाय जपून जपून चालत जाते, पण पिशवीतील पुस्तकं प्लॅस्टिकमध्ये नीट बांधलेली। आई म्हणते, एवढा का त्रास करतेस? विनीता म्हणते, आई रस्ता कितीही खराब असला तरी गाठायचं आहे ठिकाण, ते सोडता कामा नये। आता विनीताची 12वी संपते, मेडिकल प्रवेशाची वेळ येते। फॉर्म फी, प्रवास खर्च, पुस्तकं सगळं महाग। वडील म्हणतात, बाळा एवढे पैसे कसे आणू? विनीता म्हणते, मी काम करेन बाबा, सुट्टीत मुलांना शिकवेन, शेतात मदत करेन। आणि ती दिवसा शेतात काम करू लागते, संध्याकाळी मुलांना शिकवते आणि रात्री स्वतः अभ्यास करते। गावातील सर्व गावकरी म्हणतात, मुलगी असून एवढी मेहनत, लग्न झालं की सगळं विसरशील। विनीता हसून म्हणते, माझं लग्न माझ्या जिद्दीशी झालं आहे, स्वप्नांशी नाही। त्यानंतर घड्याळाची टिकटिक आणि पेन चालण्याचा आवाज येतो। परीक्षेच्या आदल्याच दिवशी वीज जाते। विनीता दिवा लावून अभ्यास करते। आई तिच्याकडे बघते आणि पाणी देते। आई म्हणते, माझी मुलगी नक्की पास होईल। त्यानंतर निकालाचा दिवस येतो। गावातील सगळेजण शाळेत जमा होतात आणि निकाल लागतो। विनीताचं नाव पहिल्या यादीत। गावकरी म्हणतात, अरे वा, ही तर मेडिकल कॉलेजला जाणार आता। वर्षानुवर्ष मेहनतीनंतर विनीता डॉक्टर होते। गावात पहिलं महिला डॉक्टर क्लिनिक सुरू करते। आज ज्यांनी तिची थट्टा केली होती तेच रांगेत उपचारासाठी उभे होते। वडील डोळ्यात पाणी आणून म्हणतात, बाळा तुझी जिद्दच खरं औषध आहे। जिद्द म्हणजे फक्त मेहनत नाही, तर अपयश आणि अडथळ्यांवर मात करत स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार। विनीता हसून म्हणते, रस्ता कितीही कठीण असला तरी स्वप्न सोडू नका। एका मुलीच्या जिद्दीची कथा गावकऱ्यांना अक्षरशः डोळ्यातून पाणी आणायला भाग पाडते। त्यामुळे आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एखादा प्रयत्न करताना किंवा एखादी मेहनत घेताना आलेल्या अडथळ्यांवर संपूर्ण मात करण्याचा निर्धार आपल्यामध्ये हवा। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। तुम्हाला जर हे बालनिरूपण आवडलं असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे निरूपण तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटेल। धन्यवाद।